तुम्ही अशातले एक पालक आहात का, की ज्यांना खात्रीपूर्वक माहिती आहे, की आत्ताचं ग्रॅज्युएशन, आत्ताची डिग्री आपल्या मुलांना भविष्यामध्ये घडवण्यासाठी ॲब्सोल्युटली पुरेशी नाही आहे. परंतु एक भीती अशी पण असते, की जर का ग्रॅज्युएशन नाही केलं, डिग्री नाही केलं, तर कदाचित भविष्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये करायचं तर काय करायचं? चला मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, जी रिअल लाईफ सिनॅरिओमध्ये घडते आणि कदाचित ती ऐकल्यानंतर तुमचा याबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. सेरेंगती नावाचं टांझानियामध्ये एक जंगल आहे. तिथे उन्हाळ्यामध्ये खूप ओसाडपणा असतो, खायला काही नसतं आणि तिथे राहणाऱ्या प्राण्यांना जर का त्यांनी स्थलांतर केलं नाही, तर ते हळूहळू मरायला लागतात. हे स्थलांतर ते कुठे करतात? मसई मारा या केनियाच्या जंगलामध्ये. तिथे हिरवळ आहे, तिथे लाईफ आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे, हे स्थलांतर करतानाचा जो रस्ता आहे, तो मारा नदीतून जातो. आता मारा नदीमध्ये खूप क्रोकोडाईल मगरी असतात आणि हे स्थलांतर करताना नदीवरनं जर का प्राण्यांनी नीट उडी मारली नाही, तर या मगरी त्यांना खाण्याचा प्रयत्न करतात. हा धोका असतो, ही रिस्क असते. परंतु ही रिस्क असल्यामुळे त्या प्राण्यांनी उद्या जर का ठरवलं, की आपण आहोत तिथेच राहू, तर चालेल का? तिकडचे जे प्राणी असतात ते आपल्या मुलांना सांगतात, की "बाबा रे, तुम्ही इथे राहू नका, कारण इथे राहून तुम्ही डेफिनेटली मरणार आहात. तुम्ही हा रिस्क घ्या आणि मसई मारायला जा, कारण तिथे लाईफ आहे. आणि या रिस्क घेण्यासाठी, ही जंप मारण्यासाठी तुम्हाला जे काही स्किल्स लागतील, ते आम्ही तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली कसं करायचं." आणि एक्झॅक्टली ॲज अ पॅरेंट आपण हेच करणं अपेक्षित आहे. आपल्या मुलांना आपण जिथे आहोत, जे आहे ते करायला लावलं, तर आपण त्यांच्या भविष्याची प्रतारणा करतोय. त्यांना आपण ही रिस्क घ्यायला आहे. कुठल्या प्रकारचे कौशल्य लागतील, कुठल्या प्रकारचे स्किल्स लागतील, कुठले नवीन करिअर्स आहेत, या पद्धतीची जी माहिती दिली आणि हा रिस्क कसा घ्यायचा, या प्रकारचं त्यांना प्रशिक्षण दिलं, तर ते खऱ्या अर्थाने भविष्यामध्ये ज्या नोकऱ्या असतील, भविष्यामध्ये जे करिअर्स असतील, त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होतील. म्हणून ही जंप घ्यायला मुलांना तयार करणं अत्यंत गरजेचं आहे.